साईराम मंडळी, बादशाहपीर कंपनी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला आजचा ब्लॉगमध्ये। मग आजचा ब्लॉग असा आहे की तुम्ही बघितला असेल की किट बीट घातले मी मस्त की गोकुलाष्टमी। तो आज हम लोग निकलने वाले हैं मेहंदी फोड़ने के लिए। तो मैं यहाँ पर खड़ा हूँ अभी साईं बाबा के मंदिर में। ओम साईराम, ओम साईराम। साईं बाबा की हर 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 महादेव। ओम साईराम। यावर्षी 8 थर लागू दे रे साई बाबा। तो भाई मस्त भी की क्लाइमेट अच्छा हो चुका है और इसी तरह बारिश आना नहीं चाहिए, क्योंकि अगर आज पूरा दिन अगर बारिश होता है तो मज़ा नहीं आएगा। और सबसे बड़ी बात तो आज गौतमी पाटिल आने वाली है। गौतमी पाटिल को भाई देखने का है मेरे को। पिछले साल तो मैं देखा नहीं था उसको, पर भाई ये साल मैं देखूंगा उसको। तो अपने साथ तापा भी आ चुका है। ओ भाई तापा, भाई तापा का जर्सी अच्छा लग रहा है। बराबर हो रहा है तेरे को जर्सी रे। अरे अंकल सव्याजीत यादव जी, ए भाई ये लोग का जर्सी इधर आ, इधर आ, इधर आ, इधर आ। जर्सी दिखा, जर्सी दिखा, अंदर आ। ये लोग का जर्सी है राजा ग्रीनलँडचा। हाँ, ओम नमो नारायण। तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सकाळच्या ब्लॉगमध्ये। साईमाई सकाळ तर आम्ही पोचलो इथं हॉल्टवर, म्हणजे आम्ही जिथं प्रॅक्टिस करतो तिथं। चला, ही आमची प्रॅक्टिसची जागा आहे, इथं आम्ही प्रॅक्टिस करतो। साईराम भाई, साईराम। इथं आम्ही प्रॅक्टिस करतो मस्तपैकी। साईराम आलो आलो, थांब 2 मिनटं। मग असाच प्रकारे पाऊस नाही पडला पाहिजे, इसी तरह बारिश नहीं होना चाहिए, नहीं तो बहुत मजा आएगा। भाई लोगों जर्सी दिखा। भाई हम लोग का टॉपर है। ए तेरा नाम बता, इधर आ, तेरा नाम बता, पूरा नाम बता। हाँ, रोहन क्या है? रोहन दास हम लोग का ये टॉपर है। आज डरने का नहीं, छड़ने का एकदम इस तरीके। तो सब लोग 8वीं का टॉपर नहीं, हम लोग का भाव्या संस्कार शेड़गे। ती जी मंदिर होती ना, ती शिवदेवी माताची मंदिर आहे। तिथं आम्ही लिहिलं आई शिवदेवी प्रस्थान। माझाच प्रकारे आपण निघूया, आपला आजचा प्रवास सुरू करूया। पूर्ण ब्लॉग बघा, पूर्ण पक्की बघा, एकदम मस्तपैकी। आणि खूप काहीतरी बोलायचं आहे। साईराम, साईराम भाई, साईराम। बाकी एकदम जय साईनाथ। आपण भेटूया पुढं। चला जाऊया ग्राउंडवर। सब दिख रहा है भाई, सब हजम है। दादा को लेना ब्लॉग में। शांता बसा रे, आजच्या दिवस तरी उद्या कोण तुम्हाला बोलणार नाही काय। आधीच सांगतो 10-15 मिनिटात निघणार आहे। 7 भाई एवढी ट्राय कर, तेवढी ट्राय कर। ट्राय तर अजिबात करणार नाही।
मंगल मूर्ती शिवदेवी माते की जय. देवा महाराजा प्रमाणे आपण यंदाही आपला सूर्योदय गोविंदा पथक दहीकासाठी सज्ज होत आहे. तरीही आपल्या इच्छुक बालगोपाळांनी आपल्या जे मेहनत केली आहे 2 महिने त्याचा आज फळ घडू दे. आपले प्रशिक्षक खेळाडू ज्यांनी जो सराव केला आहे 2 महिने त्यांचा आज फळ आपला भेटू दे. कुठलाही गोविंदा कुठलाही खेळाडू त्याला कुठलीही इजापत होऊ नये, दुखापत होऊ नये, इजा होऊ नये आणि तो गोविंदा आपल्या रात्री सुखरूपला घरी जावा. त्याच्या कुटुंबियांना कुठलाही त्रास आणि अडचणी दुःख काय जागेवाले की जय महादेव. जय साई महाराज की जय. जागेवाले की जय. बोल बजरंग बली की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. शिवदेवी माते की जय. हाँ क्या मनसे आठ कर लावू आम्ही. आठ तर आठ तर नक्की 8 तर. आठ तर. आठ लगाएंगे. निकलते अभी फटफट से जाते. अपनी गाड़ी इधर है भाई. मनसे किधर जाएंगे? पार्टनर्स. 8 तर. बस क्या भाई. जय साईनाथ. फायनली आम्ही पोचलो 3 नाक्याला. ही लहान पोरांची ट्रक राजा ग्रीनलँडचा. ही आपली गाडी. मस्तपैकी जाऊ. मस्त पडलं. पाऊस नाही पडला पाहिजे. प्रतिनिधी स्टेजवर येऊ दे. इथे गर्दी करून चालणार नाही. गर्दी करू नका. कोणाची ओळख सांगू नका. चला फायनली आम्ही पोहोचलो मनसेच्या इथं. जर आपला अंडी बघा. पूर्ण पथक या ठिकाणी उपस्थित असेल तरच आपण नाव नोंदणी करता या व्यासपीठावरती यायचं. याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. जर आपलं संपूर्ण पथक या ठिकाणी उपस्थित असेल तरच आपलं गणपती बाप्पा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. विनंती आहे का स्टेजवर जे गोविंदा पथक आहे त्यांनी बारिश आना सुरू है भाई. अन्यथा आमच्या व्हॉलेंटियर्सने आपल्याला जर खाली काढलं तर त्याला आम्ही जबाबदार नाही. लगेच खाली व्हायचं आहे सगळ्यांनी. सर्व व्यासपीठावरून खाली थांबलोय. सर्वांना विनंती आहे गोविंदा पथकाने व्यासपीठावरून खाली यायचं. त्यामुळे सकाळ जर खेळाडू इंजर्ड झाले तर नंतर दिवसभर खूप प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे जेवढ्या थरांची प्रॅक्टिस झालेली आहे तेवढाच प्रयत्न करावा. मला कुठलाही विश्वविक्रम करायचा नाही. मला सण टिकवायचा. त्याच्यामुळे तुम्ही सगळेच जण आजचा हा दिवस खूप एन्जॉय करा. आमच्या व्हॉलेंटियर
दादा मी सौरभ तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुमचा मी ब्लॉग बघतो. कसं वाटलं तुमचं ब्लॉग बी? आणि माझं नाव सौरभ द ब्लॉगर आहे. सौरभ द ब्लॉगर. हां नवीन स्टार्ट केलंय? हां नवीन स्टार्ट केलं आहे. तर बघ आता कसं आहे की ब्लॉग आपण बनवतो. हां पण आपल्या ऑडियन्सला काय पाहिजे त्याप्रमाणे तुला ब्लॉग बनवावे लागतील. आणि जसे ऑडियन्सकडनं सजेशन घेत राहायचे हां की कशा पद्धतीने ब्लॉग बनवायचं, काय पाहिजे, काय चुकलं असेल ते पण ॲक्सेप्ट करायचं आणि त्या पद्धतीने ब्लॉग चालू बनवायचं. करायचं. ठीक आहे दादा खूप खूप धन्यवाद. या नाश्ता करायला पोहा कितना बजे रे? 11:26 नाश्ता करतो आम्ही. एका रिक्षामध्ये बसलो आम्ही. साईराम साईराम साईराम. इकडे लाईन लागल्या इकडे. आम्ही रिक्षामध्ये बसलो. फटाफट नाश्ता करू. चला मग लागा तयारीला. इतर गोविंदांनी आपल्या बांधवांना बाजूने कवरिंग द्यायचं आहे. जरा सहकार्य करा. गोविंदा पथक जे उभे आहेत ते इथे आपल्या बांधवांना कवरिंग द्या. सूर्योदय गोविंदा पथक ठाणे 7 करायचा प्रयत्न. मुख्यमंत्री दहीहंडी उत्सव 2024 मधील हा पहिला 7 करायचा प्रयत्न आहे. सर्व प्रेक्षकांतर्फे आयोजकांतर्फे आपल्याला शुभेच्छा. सूर्योदय गोविंदा पथक ठाणे 7 थराचा प्रयत्न. आजच्या या मुख्यमंत्री दहीहंडी 2024 उत्सवातील हा पहिलाच 7 थराचा प्रयत्न आहे. हॅलो 1 शास्त्रीनगर गोविंदा पथक 3 यांनी पहिल्या वेळेला 6 थर लावले होते. शास्त्रीनगर गोविंदा पथक यांनी 6 थर लावले होते. 4 5 मी माननीय विभाग प्रमुख प्रशांत पाटील साहेब आपल्याला विनंती करतो 6 की यांचा मान सन्मान आपण करावा. तो भाई अभी हम लोग आ चुके हैं कशिश पार्क. इतर गोविंदा पथकाने जे घर लावले गोविंदा त्यांना मदतीसाठी उभं राहायचं सपोर्टिंगला. वारली पथक वारली टायगर ITI पथक वारली टायगर ITI पथक पोलीस प्रतिनिधीसाठी पुढे यायचं आहे. स्टेजशी संपर्क साधायचा आहे. भाई कंडिशन ऑपरेशन त्याला एकच इंजेक्शन मारलं त्याच्यात काम झालं. आता जीव जायचं काय होतं ते माझं बरं आहे. हे सगळं कांदल किती रे मुलग्या कशा आहेत लगे असं भाई आड़ा आरामात आरामात आरामात. जय साहेब.
मस्त आम्ही आता 7 थर लावल्या. 7 थरची सलामी दिली आम्ही. आणि आता कडकवाले 7 थर लावून आम्ही ठेवले ते पण 2 शिवदेवी माते की करायचं नाही मंडळी. ये बंगाली कितना डर लाइक शेयर कमेंट लाइक कमेंट शेयर फॉलो 5 घंटे का बटन दबाओ। अरे वीडियो बना रहे हैं। फायनल पॅटर्न इथे आता बसवणार आहे तो सगळ्या पोरांनी नीट लक्ष द्या आणि पॅटर्न बसवल्यानंतर त्या पॅटर्नमध्ये एकही पोरांनी कुठे जाऊ नका जोपर्यंत आपला आजचा पॅटर्न बसवतो. एक तरी पोरगा चुकला
आपण तिकडे फेल झालो. 10 मिनिटं बोलल्यानंतर आपला पॅटर्न बसल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला जायचं जेवायला. तिकडे जेवायचं आहे. जेवून झाल्यावर तुम्हाला आपले राजा किंवा विकी सांगतील त्याच्यानंतर कुठे जायचं. समजलं सर्वांना? हो. फायनली जेवण झालेलं आहे आपला. जेवण काही चांगलं नव्हतं तरी पण कसं कसं खाल्लं सांग जरा. महात्मा गांधी अजून ताटामध्ये असं टाकलं ना, रसा इथं पडतोय, भात इथं पडतोय, ताट इथं पडतोय, ते इथं पडतोय. काय नाही तरी पण जेवलं थोडंफार. आता पुढचा ट्राय 8 थरांची सलामी देणार आहे आम्ही. 8 थरांची सलामी. पूर्ण ब्लॉग बघत राहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटला नक्की लिहा बोल बजरंग बली की जय आणि श्रीदेवी माते की जय. पुढचा प्रवास खूप मोठा होणार आहे. आता काय सांगू तुम्हाला, 7 तर लागले, 3-4दा 7 तर लागले भाई. 3-4दा 7 तर लागले. आता पुढचा प्रवास 8चा आहे. श्रीदेवी माता 8 तर लागू दे आणि प्रॉपर उतरू दे. कोणाला दुखापट नाही व्हायला पाहिजे. हीच नम्र विनंती. बस एवढंच तुम्हाला माझं सांगणं आहे. हर महादेव. हर हर महादेव. हे बघा इथं जेवणचं लाईन आहे. तो अभी हम लोग आए हैं 22 नंबर हो सर्कल. खाना पीना खाते हो गए. हम लोग को ये थर लगने के बाद है ना, 7 थर लगाने के बाद हमारा एक सपना पूरा होगा. शिवदेवी माते की सर्वोदय गोविंदा पथक जल्दी. आदित्य इंदुरकर. अतिशय सुंदर असं सर्वोदय गोविंदा पथकाचं या ठिकाणी सलामी. सावकाश, काही गडबड नाही, आरामात. अतिशय सुंदर असं सावकाश उतरायचे. ज्या सर्वोदय गोविंदा पथकाची आम्ही वाट बघत होतो ते गोविंदा पथक आणि अतिशय सुंदर असं या गोविंदाचं बहुत जोर का बारिश आया. नाच रहे थे अभी. धन्यवाद सह्याद्री गोविंदा पथक. सर्वोदय गोविंदा पथक. धन्यवाद. स्टेजवर आलोय, स्टेजवर भाई. बहुत जोर का बारिश आया. ती जागा हीच आमचं सण. 3 वर्षांनी पाहत होतो 8 थरांची आज सलामी. आज आम्ही 8 थरांची सलामी दिली. जर सलामी झाली शिवमाता देवी आमचा 8 थरांचा सलामी लागू दे. आणि हीच तुमची नम्र विनंती. 8 थरांचा सलामी लागला मग विषय संपलाय. मग विषय संपला पूर्ण काय नाही. जाऊया आपण. वंदे मातरम सेवा समिती 8 थरांची सलामी यांच्या संयुक्त विद्यमाने यांची आहे.
2024 दहीहंडी उत्सव या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होत आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे अंडे खाली करा. ऐसे ही भाई बारिश रुक चुका है, ऐसे रुकना चाहिए. 8 तार लगाने के बाद बारिश जितना आने का उतना. प्रगती केली होय आमच्या ठाण्याने आणि विशेष करून आनंद यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. ताई ठीक आहे, तुम्ही हंडी फोडलेली आहे. साहेबांनी देखील आपले कला कौशल्य पाहिलेलं आहे. काही काळजी